नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं ओ ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्म या अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण सीडीपीओ म्हणजेच महिला बाल विकास अधिकारी विभागीय मर्यादित परीक्षा ह्याचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याचा धावता आढावा घेतला होता. त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये अभ्यासक्रम काय, पेपर 2 मध्ये अभ्यासक्रम काय हे बघितलं होतं. तुलनेने 1 पेक्षा 2 अवघड आहे का तर पूर्ण नियमांचा आणि कायद्यांचा भडीमार आहे. मग त्यातही आपण सर्वात जो अवघड टॉपिक होता तो म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम, तो अभ्यासासाठी हातावर घेतला होता. त्याचा आपण एक छोटं मार्गदर्शन सत्र म्हणा किंवा एक सिरीज चालू केली. आपण रोज 1-2 नियम बघतो आणि ते नियमाचा आपण सखोल अभ्यास करतो. तशीच आपली अकॅडमी आहे ओ ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्म. इथं जुन्या प्रश्नपत्रिकाचं व्यवस्थित विश्लेषण घेतलं जातं. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहे, टेस्ट सिरीज आहे, ई बुक नोट्स आहेत, डाउनलोड व्हिडिओ आहेत. म्हणजे हे जे व्हिडिओ तुम्ही जरी बॅच घेतली, मार्गदर्शन पर सत्र जरी घेतलं तर तुम्हाला ते व्हिडिओ डाउनलोड करता येतील आणि ते अनलिमिटेड वेळा पाहता येतील. डिजिटल बोर्डवर ई लर्निंग लाईव्ह क्लासेस म्हणजे तुमच्या वेळेनुसार आपण लाईव्ह क्लासेस घेतो. तुम्हाला कुठेही फिजिकली हजर राहण्याची गरज नाही आणि सायंकाळचा वेळ म्हणा किंवा सकाळचा जो लवकरचा वेळ असतो, कारण की तो आपण सर्वजण शासकीय कर्मचारी आहोत, तर ह्या वेळेच्या बाहेर आपण क्लास ठेवला. थोडक्यात तुमच्या सवडीनुसार किंवा वेळेनुसार लेक्चर अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता. तर विनंती आहे की हे जर लेक्चर आवडलं असेल किंवा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. त्याच्यानंतर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण नियम 15 पर्यंत व्यवस्थित बघितलं होतं. त्यात वेगवेगळे वर्तणूक म्हणजे काय आपण नियम 3 मध्ये बघितलं होतं, वर्तणूक कशी असायला पाहिजे आणि कशी नसायला पाहिजे. तर आपण वेगवेगळ्या नियमामध्ये बघितलं होतं. त्यातही आपण अपवाद बघितले होते की त्यातल्या त्यात तुम्हाला कुठलीही वर्तणूक तुमची गैरवर्तणूक ठरणार नाही, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न परीक्षेत प्रश्न आले बाबा ही कर्मचाऱ्याची गैरवर्तणूक ठरेल परंतु ही ठरणार नाही. सपोज एखादा गट कचा कर्मचारी आहे आणि त्याच्या लग्न समारंभामध्ये त्यांनी काय केलं, बक्षीस स्वीकारलेत, अवाढव्य असे बक्षीस स्वीकारलेत, तर ही कशी आहे, गैरवर्तणूक आहे. पण त्यांनी फक्त 8,000 रुपयाचे एक बक्षीस एखाद्या व्यक्तीकडून स्वीकारलं तर ती गैरवर्तणूक ठरणार नाही का, तर ती त्याला मुभा दिली आहे वर्तणूक नियम 1969च्या अनुषंगाने. तर आपण सुरुवात करूया आपल्या सिरीजच्या पुढच्या नियमाला, नियम क्रमांक 16. बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा शासन सेवेत असता, शासन सेवेत म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण सेवेच्या सेवा शर्ती याचा नियम 34 आहे. तर तुम्ही काय 24 तास शासनाचे कर्मचारी आहेत. बघा 24 तास. आता बरेचसे कर्मचारी अवेळी बनवतात, वरिष्ठ आम्हाला अवेळी कामाला लावतात वगैरे वगैरे. तर एक वेळा ना जेव्हा शासन सेवेत आपण येतो ना तर नियमांचा अभ्यास करा. जर तुम्हाला पटलं तर सेवेत राहा, अन्यथा तुम्ही सेवा सोडून जाऊ शकता. तुमच्या राजीनाम्याचं शासन शहरचं स्वागत करते का, तर जर तुम्हाला नियम पटत असतील तरच तुम्ही त्या सेवेत जा, अन्यथा तुम्ही कधीही सेवा मुक्त होऊ शकता. त्याच्यामुळे ही जी तक्रार असते नेहमी शासकीय कर्मचाऱ्यांची की आम्हाला व्हॉट्सअपला काहीतरी कामं सांगतात, अवेळी बोलवतात, ऑफिस टाइम नंतर आम्हाला कामाला लावतात वगैरे वगैरे, तर आपला अभ्यास कमी असतो की आपण ज्या सेवेत गेलो त्या सेवेचे जे नियम आहेत तेच आपल्याला माहित नसतात. जर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही सेवा सोडून जाऊ शकता. त्याचप्रमाणे लोकांचे साईड बिझनेस आहेत, बरेचशा शासकीय कर्मचाऱ्यांचे काय तर साईड बिझनेस आहेत, तर ती वर्तणूक नियमानुसार काय तर ती सबशेर तुमची गैरवर्तणूक आहे. असा कुठलाही तुम्ही साईड बिझनेस चालवू शकत नाही. इव्हन तुमच्या कुटुंबियाच्या लोकांचं जरी काही साईड बिझनेस असेल तर तुमचं कर्तव्य काय, शासनाला कळविणे. नियम क्रमांक 2 मध्ये आपण सखोल कुठली व्याख्या बघितली, कुटुंबाची व्याख्या. त्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांना साईड बिझनेस करता येत नाही. तर आपण मुख्यतः पुढेच एकदा सांगतो की आपण मूळ नियम काय घेतले हातावर, म्हणजे शासनाचे आहे तसे पुस्तक किंवा आहे तसा GR किंवा आहे तशी PDF आपण वापरतो. याचं कारण असं आहे की जे तथाकथित हल्ली नोट्स बाजारात येत आहेत, तर ह्या नोट्स आणि नियम याची भाषा 50% यांचा फरक आहे. आणि ज्या वेळेस परीक्षेत किंवा तुमच्या दैनंदिन शासकीय कामकाजात मूळ नियमाच्या शब्दांचा वापर होतो त्यावेळी मात्र आपण गडबडून जातो. आणि ते ज्यावेळेस तुम्ही नोटिंग टाकता, एखादं प्रकरण पुटअप करता, ज्यावेळेस तुम्ही नियमाची भाषा आहे तशी वापरता, तर तुमच्या त्या नोटिंग मध्ये किंवा तुम्ही जी पुटअप करता फाईल त्याच्यामध्ये एक वजन येतं की हा व्यक्ती अभ्यासू आहे, अभ्यास पूर्ण यांनी नोटिंग टाकलेली आहे.
तर आपण सुरुवात करूया आपल्या मुख्य नियमाला. बघा, खाजगी व्यापार किंवा नोकरी करण्यास मनाई किंवा बंदी. परंतु वर्तणूक नियमामध्ये एक शब्द तुम्हाला वारंवार बघायला मिळेल की शासनाची पूर्व परवानगी किंवा पूर्व मंजुरी. जर शासनाने तुम्हाला परवानगी किंवा मंजुरी दिली तर तुम्ही व्हॉटेवर काहीही करू शकता, पण असं शासन कुठलीही परवानगी सहजासहजी देत नाही. बघा, पूर्व मंजुरी मिळाल्याखेरीज किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यापारात किंवा धंद्यात गुंतणार नाही किंवा दुसरी कोणतीही नोकरी स्वीकारणार नाही. म्हणजे स्वतःचा एखादा तो व्यापार सुरू करणार नाही किंवा भागीदारी गुंतणे म्हणजे काय, शेअर्स म्हणजे थोडेफार भागीदारीत गुंतणे, अर्ध त्याचं भांडवल अर्ध माझं भांडवल, आम्ही नफा घेऊ अर्धा अर्धा, अशा प्रकारे. आणि दुसरी नोकरी म्हणजे चक्क काय म्हणतात ना, 10 ते 6 ऑफिस करायचं आणि परत सायंकाळी 6 ते 8 दुसरा जॉब करायचा, असं त्याला करता येणार नाही. परंतु असे की बघा, शासकीय कर्मचारी आणि तो काय करताय तर वैज्ञानिक बाब आहे किंवा समाज उपयोगी आहे, वैज्ञानिक स्वरूपाचं किंवा साहित्यिक किंवा कलात्मक मानसेवी काम आहे. म्हणजे कुठलाही स्वरूपाची तो आर्थिक लाभ न घेता ते काम करताय, तर त्याला मात्र परवानगी आहे. शासकीय कर्मचारी त्याच्या कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ न देता जर असं मानसेवी काम, साहित्यिक अथवा कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरूपाच्या प्रासंगिक काम, बर का, प्रासंगिक आहे, तात्पुरतं आहे, शासनाकडून तसे आदेश मिळाले आता ते असं घेतलं तर ते गैरवर्तणूक ठरणार नाही. पण असं काम तो करत असल्यानंतर जर शासनाला वाटलं की हे काम त्यानं करू नये, तर मात्र ते हाती घेणार नाही किंवा काम करण्याचे बंद करील. शासनाला जर वाटलं की हा असं काम करतो वैज्ञानिक स्वरूपाचं आहे, परंतु त्यांनी आता ते बंद करावं, तर मात्र त्याला ते काम सुद्धा बंद करावं लागेल. परंतु त्याला अपवाद आहे की असं काम तो करू शकतो. परंतु शासनाने जर सांगितलं का आता ते बंद कर बाबा, तर त्याला ते काम बंद करावं लागेल. मग कलात्मक मध्ये एखाद्याला गायनाची कला अवगत आहे, तर कार्यक्रमामध्ये तो गाऊ शकतो एखाद्या, परंतु ते कसं असायला पाहिजे तर प्रासंगिक असायला पाहिजे, वारंवार न करणार, तो स्वतःचा व्यवसाय नसला पाहिजे. ठीक आहे. बघा, स्पष्टीकरण, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीच्या मालकीच्या, बघा कुटुंबामध्ये गेलो आपण, पत्नीच्या मालकीच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या मालकीच्या असलेल्या किंवा त्याची पत्नी किंवा कुटुंबीय ज्याची व्यवस्था पाहत आहे, म्हणजे ते ऍज अ मॅनेजर म्हणून करतायत, त्यांचा आहे किंवा त्यांचा भागीदारीचा आहे किंवा एखाद्या याचे ते मॅनेजर म्हणून काम करतायत, अशी विमा किंवा कमिशन एजन्सी याच्या व्यापारा संदर्भात तो प्रचार करणार. बघा, बरेचसे शासकीय कर्मचारी काय करतात, ही पॉलिसी आहे घ्या, त्याचा पॉलिसीचा एजंट काय असतो त्या घरातलेच एक मेंबर असतो, असं तो करणार नाही. असं केल्यास काय होईल, या पोट नियमाचा भंग होईल. आणि हा भंग झाल्यानंतर जेव्हा केव्हा वर्तणूक नियमाचा कुठलाही भंग होतो, अशा वेळी तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार त्याच्यावर चार्ज डिफाईन होतात आणि त्याची विभागीय चौकशी लागत असते. त्याच्यानंतर 2 बघा, प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एखाद्या व्यापारात किंवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा विमा एजन्सी किंवा कमिशन एजन्सीची मालक असेल किंवा त्याची व्यवस्था पाहत असेल, तर तो तसे शासनास कळविल. बघा, आता बरेचशा लोकांचे आता कुटुंबात 4 व्यक्ती असतात, तर ती 4ही व्यक्ती वेगवेगळा धंदा व्यवसाय करू शकतात. अशा वेळी काय करायचं कर्मचाऱ्यांनी की शासनास कळवायचं की माझ्या कुटुंबामधील ही व्यक्ती हा व्यवसाय करते. त्यानंतर बघा, पोट नियम 3 आहे, कोणताही शासकीय कर्मचारी शासनाची पूर्व मंजुरी घेतल्याखेरीज, परत पूर्व मंजुरी त्याच्या कार्यालयीन कामकाजाचा भाग असेल ते खेरीज करून, बघा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे ते वगळता कंपनी अधिनियम 1956 किंवा त्यावेळी अंमलात असलेला दुसरा कोणताही कायदा या खाली नोंदणी करणे आवश्यक आहे, अशा कोणत्याही बँकेच्या किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या किंवा वाणिज्यिक प्रयोजनासाठी कोणत्याही सहकारी संस्थेच्या नोंदणीमध्ये, प्रचलनामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये भाग घेणार नाही. याला अपवाद काय मग, तर आपली कर्मचारी सहकारी सोसायटी ही याला अपवाद आहे. परंतु इतर ज्या सहकारी संस्था असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती भाग घेऊ शकत नाही. बघा, आता हे जे आपले नियम आहेत ते एवढे सखोल का अभ्यासाचे, कारण की याच्यावर आहे तसा प्रश्न पडतो, शब्द बदलत सुद्धा नाहीत. म्हणून अभ्यास करताना कुठल्याही नोट्स मधून करायचा नाही आम्हाला, तर
काय करायचं, मूळ नियमानुसार करायचा, जेणेकरून आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडताना या भाषेचं अवगत होईल, आमच्या ती अंगवळणी भाषा पडेल या अर्थाने बघा. परंतु असे की शासकीय कर्मचाऱ्याला केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताकरिता असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 ते 1956 ते 1960 आहे या खाली किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या दुसरा कोणत्याही कायद्याखाली, पण ती सहकारी सोसायटी कशी येतात, कर्मचाऱ्यांच्या हिताकरिताची आहे, किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही तत्सम कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेली साहित्य विषयक, वैज्ञानिक किंवा धर्मादाय संस्था यांची नोंदणी, प्रचलन किंवा व्यवस्थापन यामध्ये भाग घेता येईल. धर्मादाय संस्था वेगवेगळ्या त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता तुम्ही, वैज्ञानिक स्वरूपाचे, साहित्यिक स्वरूपाचे, अशा मात्र ज्या सोसायट्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा पोट नियम 4 आहे, शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही सार्वजनिक संस्थेकरिता किंवा कोणत्याही खासगी व्यक्तीकरिता त्याने केलेल्या कामासाठी विहित प्राधिकरणाची पूर्वमंजुरी घेतल्याशिवाय फी स्वीकारता येणार नाही. बघा आता एखादी सहकारी सोसायटी, त्याच्यामध्ये त्याचा भाग आहे, नोंदणी आहे आणि त्याचे शेअर्स आहेत, तर ते त्याला शासनाला कळवावं लागेल की हे माझं एवढं उत्पन्न मी त्याच्यातून घेत आहो, फी घेत आहो किंवा मानधन घेत आहो. अशा वेळी मात्र त्याला शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा 16 मधील 5 आहे, ज्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो निवृत्त झाल्यानंतर, बघा ते कर्मचारी आहे आणि तो निवृत्तीनंतर काय ताबडतोब एखादी नोकरी स्वीकारणार आहे. याचा अर्थ काय या नियमानुसार, की त्या व्यक्तीला ती नोकरी स्वीकारण्याकरिता त्यांनी सेवेत असताना, एखादी व्यक्ती समजा 6 महिन्यानंतर रिटायर्ड होणार आणि त्यांनी आधीच काय केलं, तिथं लागे बांधे लावून ठेवले किंवा वशिला लावला की बघ मी तुझं हे काम या कार्यालयात करतो आणि जसं मी रिटायर्ड होईल तसं तुझ्या त्या संस्थेमध्ये किंवा वाणिज्यिक संस्थेमध्ये मला नोकरीला ठेव, असा अर्थ निघतो. म्हणून शासन काय म्हणते की निवृत्त झाल्यानंतर ताबडतोब त्याला वाणिज्यिक कमर्शियल नोकरी स्वीकारायची असेल तर त्याने शासनाची परवानगी घेणे आवश्यक असेल. असा कोणताही कर्मचारी सेवेत असताना शासनाची पूर्व मंजुरी घेतल्याखेरीज सेवा निवृत्तीनंतर करावयाच्या वाणिज्यिक नोकरी संदर्भात वाटाघाटी करणार नाही. थोडक्यात काय, तर तो शासन सेवेत असताना वाटाघाटी करू शकणार नाही. का तर तसं करणं हे काय ठरतं, तर तो शासन सेवेत असताना त्यांनी काहीतरी अनुचित, जो की त्याला पात्र व्यक्तीने आणि चुकीच्या पद्धतीने लाभ दिलेला आहे, या अनुषंगाने तो त्याच्याशी वाटाघाटी करेल, स्वतःचा पगार ठरवेल असं शासनाला वाटतं. म्हणून शासन काय म्हणतं, तर अशा प्रकारचं तो करू शकणार नाही. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, भले तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल, सेल्फ स्टडी करत असाल, पुन्हा सांगतो कुठल्याही तथाकथित नोट्सवर, बाजारात फिरणाऱ्या त्या शॉर्ट ट्रिक्सवर अवलंबून राहू नका. थोडक्यात तो अभ्यास तुमचा तात्पुरता असेल, वेळेवर तुम्ही परीक्षेतही गडबडून जासाल, त्याच्यानंतर तुम्हाला शासकीय सेवे जेव्हा तुम्ही दैनंदिन कामकाज करता, आस्थापनेच्या कामकाजामध्ये बरेच वेळा विषय वापरले जातात, परंतु हे विषय त्या शासकीय कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या नोकरी संदर्भात आहेत, त्यांनी स्वतः पाळायचे, त्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचे. तर तुम्ही कुठल्याही बाजारू नोट्सवर विसंबून राहू नका, मूळ कायद्याचा अभ्यास करा. जरी स्वतः करत असेल तरी मूळ आहेत तसे बेर ऍक्ट वापरा. आपले जे शासकीय ग्रंथालय म्हणा किंवा शासकीय प्रकाशनालय याच्यामध्ये सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कार्यालय जे आहे ते विभागीय स्तरावर आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही अमरावती विभाग जर सोडला तर सर्व विभागीय स्तरावर याचे कार्यालय आहेत, तर तिथूनच तुम्ही पुस्तके घ्या. परंतु कुठल्याही तथाकथित नोट्सवर विसंबून राहू नका. काय होतं तर त्याचा एक वाईट परिणाम आपल्याला होतो आणि मग तेच वापरायची आपल्याला सवय लागून जाते. तर असा जर तुम्हाला सखोल मूळ आहे तशा बेर ऍक्टचा, आपण जे म्हणतो बेर ऍक्ट किंवा बेर रूल, याचा अभ्यास करायचा असेल तर पुन्हा सांगतो, तुम्ही सीडीपीयूची जरी तयारी करत असाल तरी सांगतो की तुम्ही आपल्या ओ अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण या सिरीज मध्ये असं कंटिन्यू एक एक दोन दोन नियम घेणार आहोत, जेणेकरून तो लक्षातही राहील, त्याचा चांगल्या प्रकारे उहापोह होईल. आणि बॅच जॉईन करायची असेल तर कृपया मार्गदर्शन सत्राला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन व्हा. आणि आपण जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो आयोगाद्वारे किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा मार्फत, जे वन लाईनर म्हणा किंवा वेगवेगळे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आले त्याचा सुद्धा आपण उहापोह करणार आहोत. थोडक्यात काय तर सर्व पेपरचा आपण अनालिसिस व्यवस्थित प्रकारे घेणार आहोत. थांबतो इथेच, पुढेच भेटूया. आपलाच उमेश पाटील. धन्यवाद.